मला असं वाटतं की कोणावर टीका कशाला करायची। आज लोक महागाईने होरपळत आहेत, सरकार त्यांना दिलासा देऊ शकत नाही। आमच्या कुवतीप्रमाणे एक दिवस का होईना लोकांना दिलासा मिळावा, त्यांना जे गरीब तबक्यातले लोक आहेत, टू व्हीलर ज्यांच्याकडे आहे त्यांना दिलासा मिळावा म्हणून आज जी किंमत आहे पेट्रोलची त्याच्यापेक्षा 5 रुपये स्वस्त दराने आम्ही पूर्ण मुंबईभर 36 पेट्रोल पंप घेतलेले आहेत। त्या 36 ठिकाणी सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आम्ही 5 रुपये स्वस्त हे पेट्रोल देणार आहोत। काही दिवसांपासून विशेष करून निवडणुका झाल्यानंतर पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढायला लागले। दर वाढत असताना सरकारकडून सांगितलं जातं की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण तरी पेट्रोल थोडंफार स्वस्त देतो। आता इतर देशांची तुलना कोणाची करतात मला हेच माहीत नाही की कुठल्या देशापेक्षा स्वस्त देत आहेत ते, पण मला असं वाटतं की लोकांना ज्या अडीअडचणी होत आहेत त्याबद्दल सरकार बोलताना दिसत नाही। आता काल आम्ही महागाईबद्दल प्रश्न विचारले तर मुंबई त्यांचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणाले की यांचे 7 नगरसेवक आले आहेत, पण आज 6 नगरसेवक एक दिवस तरी 5 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देत आहेत। यांचे 110 नगरसेवक येऊन काय उपटत आहेत, एक दिवस तरी लोकांना देत आहे का स्वस्त। जे तुम्ही मागे एक विषय घेतला होता सोसायटीमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा, तुम्ही असं म्हटलं होतं की जर कुणी आता पुन्हा पांढरे पट्टे पाडले तर त्याच्या तोंडाला आम्ही काढत असतो। तर जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलंय की आम्ही जशास तसं उत्तर देऊ याला। बघू ना, पहिले पट्ट्याचा मारा, उद्या हिरव्या पट्ट्या मारल्या तर चालतील काय। उद्या मुसलमान आले आणि बोलले आम्ही हिरवी पट्टी मारतो तर चालेल का। प्रत्येकाने स्वतःचा धर्म स्वतःच्या घरात पाळावा, रस्त्यावर आणू नये। उद्या रस्त्यावर नमाज पडता आपण विरोध करतो ना त्याला, त्याच पद्धतीचं हे। आपण पाहतोय आपण सातत्यानं पाहतोय मुंबईमध्ये जैन विरुद्ध मराठी हा भाग सातत्यानं पेटवला जातोय। भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे। अनेक आपण जैन मुली निलेश चंद्र यांचं जो स्टेटमेंट बघतो सातत्यानं अशी विधानं केली जातात, कुठेतरी वाद वाढेल यासाठी काळजी घेतली जाते। मला असं वाटतं जैन मुनींचे जे पाठीराखे आहेत मंगलप्रभात लोढा त्यांनी त्यांना समज द्यावी आणि हे मंगलप्रभात लोढांचंच कारस्थान आहे। सातत्याने अशा प्रकारे वाद मुंबईत निर्माण करायचा। सर, अबू आझमी यांनी गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा असं सांगितलं। अबू आझमींना माझ्या दृष्टीने काय व्हॅल्यू नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर बोलायची गरज, त्यांना कोणी विचारत नसलं काय नाही ते मध्ये बडबड करतात, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका।